राम कृष्ण हरि बरोबर आहे. अजून थोडं वर घेऊ. बरोबर आहे. रूप पाहता लोचनी
नमो आदिरूप ओंकार स्वरूप नमो आदिरूप ओंकार स्वरूप विश्वाच्या रूपा ओम
विश्वाची रूपा माय बापा, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। तुझी श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाण तुझिये हाती, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, स्तवावे ते स्तवन कवणा लागी, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। विठ्ठल विठ्ठल जयांचे केलिया स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनियात। पांडुरंगा करू प्रथम नमन, विश्वाचिया रूपा माय बाप, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। सर्व महिलांनी पुढे सरका, पुढे सरका, सरका पुढे। वांजळे मधल्या अत्यंत पवित्र अशा श्री गणरायांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये माघी गणेशोत्सवाचं औचित्य साधून आयोजनात आलेली ही सायंकालीन किंवा रात्रीची कीर्तन सेवा माझ्या सद्गुरूंच्या कृपेने, माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला यावर्षी आली। या सेवेला उपस्थित असणाऱ्या आपल्यासारख्या समस्त देवतुल्य मायबाप श्रोत्यांचा प्रथम चरणस्पर्श करतो। माझे सर्व साथकरी, टाळकरी, विणेकरी, गायनाचार्य, मृदुंगमणी आणि हार्मोनियम वादक आणि आमचे भालदार चोपदार या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। कृतीने शक्य नसलं तरी मनानी भावाने मी आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। प्रत्यक्ष गणरायाला, पांडुरंग परमात्म्याला आणि माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांना प्रार्थना करतो की आजची सेवा त्यांनी त्यांच्या चरणी रुजू करून घ्यावी। उत्सव गणरायांचा आहे आणि त्यामुळे विश्ववंदे संत श्री तुकाराम महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अभंग समोर चिंतनाला ठेवलाय। एकदा अभंग शब्दात पाहिला की आपल्याला सगळा अर्थ महाराज नेमका काय सांगतात तो सहज लक्षात येईल। सुरुवातच केले, नमो आदि रूपा ओंकार स्वरूप, विश्वाचिया रूपा माय बाप, तुझिया सत्तेने तुझे गुण गाऊ, तेणे सुखी राहू सर्व काळ। वेळेची मर्यादा लक्षात ठेवून जेवढा न्याय देता येईल चरणांना तेवढा प्रयत्न आपण करू। मुळात पार्श्वभूमी अभंगाची लक्षात घ्यावी लागते। मी थेट निरूपणाला प्रारंभ करतो, परिहारात वेळच घालवत नाही कारण वेळ कमी आहे।
वीणाच माझ्या गळ्यात अर्धा तास उशिराने आलाय, त्यामुळे थेट सुरुवातच करतो. मुळामध्ये नामदेव महाराज यांना घेऊन आमचे पांडुरंग परमात्मा आले कोणाच्या स्वप्नात? तुकोबांच्या. नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या, सांगितले काम करावे, कवित्व वाहुगे निमित्त बोलू नये. एवढंच सांगितलं की तुकोबा ही तुमच्यावर जबाबदारी आहे. नामदेव महाराजांचा संकल्प अपूर्ण राहिलाय अभंग रचनेचा, आता पुढची जबाबदारी तुमची आहे. तुकोबा म्हणले तोपर्यंत माझं कुठे काय अभंग लेखन वगैरे, मला कसं जमेल? गणराय म्हणले, आज आपण गणरायांचं स्तवन करतोय म्हणून सांगतो, पांडुरंग परमात्मा गणराय भगवान गोपाल कृष्ण वेगळे नाहीच आहे, तो ते एकच ईश्वराची वेगवेगळी रूप आहेत. आम्ही नेहमी सांगतो, आम्हाला एका विद्यार्थ्याने विचारलं होतं की महाराज हे वेगवेगळे कसं काय? दत्तगुरु वेगळे, कृष्ण भगवंत वेगळे, पांडुरंग परमात्मा वेगळे. अरे म्हटलं वेगळे नाही, ईश्वर एकच आहे. तसं मी घरी गेल्यानंतर माझा मुलगा मला बाबा म्हणतो, पत्नी आहो म्हणत असेल, बहीण नावाने हाक मारत असेल, भाऊ नावाने हाक मारत असेल, किंवा लहान असेल तर दादा म्हणत असेल, शेजारचा कोणतरी पुतण्या काका म्हणत असेल, म्हणजे व्यक्ती वेगळ्या झाल्या का? नावं वेगळी आहेत, व्यक्ती तीच आहे. तसंच आहे, आम्ही त्याला आमच्या रूपाने हाक मारतो, जे रूप आम्हाला दिसतं, आणि त्याचंही प्रमाण पुढे देऊन जातो. भव सिंधूचे नि माझे कवणा सिधा कोण उपजे, तेथ जरी माझे विहिती हन. 12 वाद्य काढून पहा ज्ञानेश्वरीतला. म्हणो निगा पांडवा मूर्तींचा मेळावा करून त्यांच्या गावा धावत आलो. मूर्तींचा मेळावा करून मी त्यांच्या गावात धावत आलोय. अरे जे नाव तुम्हाला आवडेल त्या नावेला स्वीकारा. म्हणून तर नामाची या सहस्त्रवरी नावा या अवधारी, सजून या संसारी तारू झालो. माऊलींनी इतकं सुरेख त्याचा उलगडा केलाय. त्यातलं आम्ही गणरायाचं नाव घ्या, पांडुरंग परमात्म्याचं नाव घ्या, नमस्कार तिथेच पोचणार. हा त्यातला अगदी साधा भाग आहे. आणि मग प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा म्हणले, अरे तुकोबा काळजी करू नकोस, मी आहे ना, माझा आशीर्वाद आहे, माझा आदेश आहे. आणि मग तुकोबांच्या मुखातनं वाणी जी बाहेर पडायला लागली ती अभंगांचीच होती. अनेकांनी त्याचीही प्रशंसा केल्यावर माझ्यासारखं असतं तर असं कॉलरला हात लावून म्हणलं असतं, काय कसं केलंय? तुकोबांना जेव्हा प्रशंसा लोकांनी केली, तुकोबा काय अभंग सांगितला, तुकोबा एवढंच म्हणायचे, माझी या युक्तीचा नवे हा प्रकार मज विश्वंभर बोलवितो, करीतो कवित्व म्हणाल हे कोणी नव्हे, माझी वाणी पदरीची. काय नम्रता असेल हो तुकोबांची, म्हणून ते जगद्गुरु आहेत. आम्हाला गुरु पण कोणी म्हणणार नाही, कारण अहंकार असा भरलाय ना इथे छातीमध्ये. एक कीर्तन झालं, एक प्रवचन झालं, बटनच तुटायचं राहतं फक्त, एवढी छाती फुगलेली असते. आणि त्यातनं कोणी म्हणावं महाराज काय कीर्तन केलं, झालं तुटलंच पाहिजे बटन. मी जाता जाता पुढे सांगतो, आज गणपती बाप्पांच्या समोर हे खोटं कशाला बोलायचं? माळ गळ्यात आल्यावरच खोटं बोलू नये, मुळात नसली माळ तरी खोटं बोलू नये. खरं एक सांगू आपल्याला, त्याच्या सत्तेशिवाय काही नाही. आपण चिंतन करणार आहोत पुढे. त्याची कृपा नसेल ना, श्वास नाही चालणार. साधा भाग आहे त्यातला. आणि मग तुकोबांच्या आयुष्याला एकदम वळण वेगळं मिळालं. तुकोबा खरं म्हणजे सांसारिक जीवन जगत होते आपल्यासारखंच. शेतकरी होतेच, महाजन की सावकारकी सांभाळत होते, वाणी म्हणून तोही व्यवसाय सांभाळत होते, कौटुंबिक जबाबदारी सांभाळत होती. 13व्या वर्षी तुकोबा जेव्हा त्या पेढीवर बसायचे, वर्णने पांगरकरांनी लिहिलेलं की बाकीच्या सावकारांच्या मानाखाली जायच्या, एवढं सुरेख मोडी भाषेत, मोडी लिपीत आणि सुरेख अक्षरामध्ये तुकोबा हिशेब मांडायचे. 13व्या वर्षी आमचा मुलगा 13व्या वर्षी 8वी होईल की नाही शंका असते. आणि तुकोबांनी मांडलं, पण तुकोबांना वळण वेगळं लागलं आणि मग तुकोबांचं आयुष्य बदललं. जे तुकोबा सांसारिक जीवन जगत होते त्या तुकोबांचं आयुष्य बदललं. आणि मग तुकोबांना काय वाटायला लागलं? मला असं वाटायला लागलंय, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवना. ही सगळी वळण लागलं. आणि मग तुकोबांच्या मनासमोर प्रश्न आला, आदेश पांडुरंग परमात्म्याचा आहे. आले कोण बरोबर? संत शिरोमणी नामदेव महाराज. आता अभंग लेखनाला सुरुवात करायची. हा गाथ्यात सापडत नाही बरं का अभंग. हा सकल संत गाथेमध्ये पण अभंग काही आवृत्त्यांमध्ये आता आणलाय. वारकरी शिक्षण संस्थेशी पण आमचं बोलणं झालं की तो टाका अभंग त्याच्यात, कारण तो क्षेपक अभंगांमध्ये पण आपल्या गाथ्यात नेहमीच्या नाहीये, म्हणजे वारकरी शिक्षण संस्थेच्या गाथ्यात तो नाही सापडत. आणि मग लक्षात आलं की अरे सगळ्या संतांनी मंगलाचरणामध्ये कोणाचं स्तवन केलंय?
मंगलमूर्तींचं स्तवन केलंय. ज्ञानेश्वरी काढून पहा. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूप. आणि लगेच पुढे देवा तूची गणेशु सकल मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारिजू. हे सगळं केलं आणि लक्षात आलं पहिलं स्तवन करायला पाहिजे कोणाचं? मंगलमूर्तींचं. मी अभंगाची भूमिका स्पष्ट करतोय म्हणून सांगू आपल्याला. पूर्ण अभंग गायनाचार्यांच्या समोर अभंग आहे. कुठेही गणपती असं थेट नाव नाही घेतलंय, पण वर्णन मात्र सगळं गणेशाचं आहे की नाही पहा. आणि हे तुकोबांचंच वैशिष्ट्य. हे आमच्यासारख्या कवी म्हणून घेणाऱ्या रचनाकर्त्याला जमणार नाही. मी साधं उदाहरण सांगतो. आता आपण रूपावली सुरुवातीला ऐकली माझ्याकडे वीणा येण्याआधी. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून. घरी गेल्यावर एकदा अभंग डोळ्यासमोर ओळी आणून पहा. कुठेही पांडुरंग परमात्मा किंवा विठ्ठल नाव आहे का मला दाखवा. कुठेही आपण विचार नाही करत एवढा. पण पुढे जाण्यापूर्वी सांगू, यातला एक एक शब्द ऐकला की रूप कोणाचं डोळ्यासमोर उभं राहतो? पांडुरंग परमात्म्याच. ही तुकोबांची शक्ती आहे, तुकोबांचं हे सामर्थ्य आहे शब्दांचं. तसंच या अभंगाच्या माध्यमातून गणराय, गणेश, गजानन काही म्हटलेलं नाहीये. पण अभंग म्हणताना, अभंग वाचताना, अभंग ऐकताना डोळ्यासमोर गणरायाचंच स्वरूप उभं राहतं की नाही पहा. नमो आदिरूपा. आता आदिरूपा का म्हटलंय याचं चिंतन करत करत मी अभंगामध्ये शिरतो. आदी याचा अर्थ आधीचा, म्हणजे जगाची निर्मिती ज्यांनी केली तो आदी. एक मी साधा भाग सांगतो. विज्ञानाचाच शिक्षक आणि गणिताचा शिक्षक म्हणून 40 वर्ष काम केलंय. पण माहिती म्हणून सांगतो, आमच्या सायन्स मध्ये सुद्धा अजूनही वैज्ञानिकांमध्ये वाद आहेत की पृथ्वी निर्माण कशी झाली, हे ब्रह्मांड निर्माण कसं झालं. बिग बँग नाव ऐकलं असेल, जुन्या पिढीला कदाचित माहिती असेल, पण नवीन पिढीत त्या सगळ्यांना माहिती आहे. तो एक्सपेरिमेंट करण्याचा जवळजवळ 20-25 देशातल्या शास्त्रज्ञांनी एकत्र येऊन प्रयत्न केला. जगाची निर्मिती कशी झाली आम्ही दाखवतो. स्टीफन हॉकिन्स नावाचा सायंटिस्ट आहे, शास्त्रज्ञ. तो म्हणला मी देव मानतच नाही, देवाने काही नाही निर्माण केलं. म्हणलं हे आपोआप निर्माण झालं. आपोआप? अहो, काहीही निर्माण करायचं असेल तर कोणतरी करता लागतो. हा करता कोण नेमका याच्यात शास्त्रज्ञांमध्ये वाद असेल, संतांच्या मनात कुठलाही वाद नाही. आणि म्हणून आपल्याकडे एक श्लोक सांगितलेला आहे. म्हणून गणरायाचं स्तवन काय आहे त्या श्लोकातनं कळेल. विद्यारंभे विवाहेच प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. घरी जर कधी पूजा असेल ना, गणपतीची प्रतिष्ठापना करताना सुद्धा किंवा वास्तुशांती कोणाकडे असेल त्यावेळी बघा हा श्लोक पहिल्यांदा म्हटला जातो. गणरायाचं ते स्तवन आहे. हा भाग समजला ना की तुकोबांनी हा अभंग मनात का आणला हे लगेच याचं उत्तर कळेल. अभंगाची भूमिका स्पष्ट होईल. विद्यारंभे म्हणजे विद्या प्राप्त करतानाचा पहिला भाग. आता विद्या कशाला म्हणायचं इथेच सुरुवात आहे. मी शिक्षक असलो तरी सांगतो, शाळेत येऊन डिग्री मिळवली म्हणजे विद्या मिळाली समजू नका. मी 40 वर्ष शिक्षक काम केल्यावरही हे सांगतोय, PhD मिळाली म्हणजे विद्या मिळाली असं समजूच नका. तुकोबा कुठल्या शाळेत गेले होते? माऊली कुठल्या शाळेत गेले होते? 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सांगायला बसले. अहो, ज्या खांबाला टेकून नेवाशाला ज्ञानेश्वरी सांगितलं त्या खांबाचं मंदिर झालं. आम्ही खांबाला टेकलं की फक्त झोपतो. आम्हाला घरात सुद्धा म्हणतात इथे नका बसू, जरा तिकडे बसा, रस्त्यात येत आहे. मी काय म्हटलं लक्षात येत असेल आपल्याला. विद्या कशाला म्हणायचं इथपासून सुरुवात आहे. मला दृष्टांत आठवला बोलता बोलता म्हणून सांगतो. आपण ज्याला विद्या म्हणतो ती विद्या नाही. आणि काळजी करू नका बरं का, अत्यंत सोप्या भाषेत विषय मांडत जाईल. अगदी सोपं करून सांगू. एका लहानशा खेडेगावामध्ये बाळू नावाचा एक मुलगा अचानक गायब होतो. वडील नसतात, आई एकुलती मुलाला त्या सांभाळत असते. आणि एकुलता एक मुलगा गायब झाल्यावर त्या वयस्कर आईची काय अवस्था झाली असेल विचार करा. मुलगा काही न सांगता निघून गेला. आता पूर्वीच्या काळातला मुलगा होता, मला मोबाईल पाहिजे, नाही दिला का मग मी जातो, असल्या प्रकारची वृत्ती नव्हती त्यावेळी. तो निघून गेला, चांगल्या हेतूने खरं निघून गेला होता. 12 वर्ष फिरकलाच नाही. 8वं वर्ष होतं जेमतेम बाहेर पडला तेव्हा. आणि 12 वर्षांनी आला तेव्हा वय किती असेल? 20 वर्ष. दाढी अशी छान छातीवर रुळत होती, जटा मानेपर्यंत होत्या, कपाळाला भस्म होता, त्रिपुंड्र होता.
तेजस्वी चेहरा, कारण विद्या मिळाल्यानंतर खरी विद्या तो तेज येतच, तपश्चर्या असते ती. आला हा नदी असते, त्या नदीवर त्याच्या शेजारच्या घरातली एक स्त्री, म्हणजे तो मावशी म्हणायचा लहानपणी. आपण आपल्याला सवय मावशी काकू, आपल्या शेजारच्या आईच्या वयाच्या महिलांना आपण तसंच म्हणतो, मावशी काकू मामी. यांनी पटकन हाक मारली, मावशी. आणि यांनी मावशीने पाहिलं दाढीवाले साधू बाबा कोणतरी आले. मावशीचंही वय झालेलं होतं, कारण आईच्याच वयाच्या. कपडे धुता धुता कपडा खाली टाकला त्या घाटावर आणि साधू बाबांना नमस्कार झाले. साधू बाबांनी हात धरले, मावशी काय करते, तू कुठे माझ्या पाया पडला. मावशीच्या हा पाया पडला. अहो महाराज कमाल करताय, आम्ही तुमचं दर्शन घ्यायचं, तुम्ही काय आमचं दर्शन घेताय. मावशी कमाल करते, ओळखलं नाही का मला. नाही रे बाबा नाही ओळखलं. कसं गावात पहिल्यांदा ओळखलं का. मावशी पहिल्यांदा नाही आलोय, 8 वर्ष गावातच होतो की, तुझ्याच बाजूला तुझ्या अंगा खांद्यावर खेळलोय. मावशीला अंदाज लागायला लागतो, बाळू अगदी बरोबर ओळखलं म्हणले. अरे मूर्खा, मला काय नमस्कार करत थांबलाय, आईच्या डोळ्याच्या खाचा व्हायची वेळ झाली, जा पहिला आईला जाऊन भेट. अरे जेवत नाहीये नीट ती, 12 वर्ष वाट पाहत राहिले. जातोच आहे म्हटला. पण तुला काय वाटतं मावशी, काय भटकायला गेलो तुम्ही, फालतू कामासाठी गेलो होतो काही. मग कशासाठी गेला होता, विद्या मिळवण्यासाठी गेलो होतो. आपला तिथे विषय सुरू आहे, विद्यारंभे विवाहेची. विद्या मिळवायला गेलो म्हणजे कोणती विद्या मिळवली म्हणजे हठयोग शिकून आलोय म्हटलं. हठयोग. मावशी माली म्हणले मला फक्त हट एवढाच शब्द येतो. शेतामध्ये म्हणे माझ्या कोणी ढोरशेल हट असं एवढंच म्हणते, मला हठयोग नाही माहिती म्हणते. तो म्हणतो मावशी असं तुला कळणार पण नाही. शिकलेल्या माणसांना, वयस्कर माणसांना जरा अक्कल शिकवायची फार हौस असते. तुम्हाला काय समजते जुन्या पिढीतल्या लोकांना, आम्हाला विचारा. खरं त्यांनाच समजतं, आडलं की तिथेच जावं लागतं. कारण शेवटी अनुभव येतो ना, तोच महत्वाचा आहे. आमच्या तुकोबांचं तर ब्रीदच आहे, अनुभवे आले अंगा त्याशिवाय नाही सांगायचं. मावशी म्हणली हठयोग म्हणजे काय तुला कळणार. अरे मग कळणार नाही तर तू शिकून आलाय, मला सांग समजू. मावशी समोर काय, ते कळतं म्हणले मला, ते काय शाळेत नाही झालं तर नदी आहे, नदीत काय मूर्खा हे शिकायला. नाही नाही ते नाही शिकलो, तू सांग ना म्हणे. तेवढं पाणी आहे. मावशी पाण्यावरनं चालत जाशील का न बुडता आणि परत येशील का. मावशी म्हणली वेळ लागले का तुला. तेच तर सांगतोय, 12 वर्ष ती विद्या शिकवून आलोय म्हणलं. आणि हा गेला हो बरोबर 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 चालत गेला आणि चालत परत आला. मला येत नाही बरं का. नंतर कीर्तन संपल्यावर तेच विचारतात, महाराज आम्हाला शिकवायला किती दिवस लागतील शिकायला. मलाही येत नाही, मी आपला ऐकून दृष्टांत सांगतोय. हा गेला परत आला, मावशीला पुन्हा पाय पडला. मावशी बघितलं काय विद्या मिळवून आलं, हठयोग. मावशी म्हणली मूर्खा, यासाठी 12 वर्ष घालवली आयुष्यात. हो म्हणले, तपश्चर्या आहे ती. अरे मूर्खा, मला जर सांगितलं असतं की पाण्यात न बुडता पलीकडे जायचं आणि इकडे यायचं, अंगाला पाणी न लागू देता 4 आणे दिले की नावाडी पण त्या नावेतनं घेऊन जातो आणि परत येतो, अंगाला काही पाणी लागत नाही, बुडालाही होत नाही. 4 आण्यात होणारं काम तू 12 वर्ष घालवलीस म्हणले वाया. आता लक्षात आलं असेल, याला नाही विद्या म्हणायचं. पोट भरू जी असते त्याला विद्या म्हणत नाही. खूप गहन विषय, मी त्याच्या तपशिलात शिरत नाही. संध्याकाळची वेळ आहे, महाप्रसादाला वेळ आहे. पोटात जर थोडीशी आग असेल आणि हे असं विद्यासंघ आणि अविद्यासंघ वगैरे सांगत बसलो तर फार अडचणीच होईल. अविद्य म्हणजे जे नाही आणि विद्य म्हणजे जे विद्यमान आहे ते. अशी विद्या, याच्या प्रारंभी गणरायाला शरण जावं लागतं. तुकोबांना हे बरोबर माहिती होतं. पण विद्यारंभ याचा अर्थ केव्हा हो, ब्रह्मचर्याश्रम तो विद्यारंभ आहे. आणि ब्रह्मचर्याश्रमात शिरताना पहिल्यांदा काय लागतं, गणरायाचं स्तवन करावं लागतं. गणरायाचं आशीर्वाद, बुद्धीची देवताच ती आहे. त्यांनी कृपा केली तर विद्यार्थ्याच्या डोक्यात शिरणार आहे, नाही तर 10 वेळा शिक्षकांनी सांगू देत डोक्यातच शिरणार नाही. म्हणून विद्यारंभे. मग आहे विवाहेचे. विवाहेचे याचा अर्थ गृहस्थाश्रमात प्रवेश करायचा आहे. या गृहस्थाश्रमात प्रवेश करताना सुद्धा गणरायाचीच कृपा आहे. मी एक सांगू आपल्याला, गणरायाची कृपा नसेल तर घरात महाभारत कधी सुरू होईल हेच कळत नाही. महाभारत घरामध्ये असं सुरू होऊ नये असं वाटत असेल तर विद्यारंभानंतर गृहस्थाश्रम आणि धन्यो गृहस्थाश्रम म्हटले. कारण सर्व आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे. ब्रह्मचर्यालाही गृहस्थाश्रमी सांभाळतो
वानप्रस्थात जाणाऱ्यालाही गृहस्थच सांभाळतो आणि संन्यासी कोणी आले तर त्यांची सेवा सुद्धा गृहस्थाश्रमातली व्यक्तीच करू शकते. म्हणून धन्यो गृहस्थाश्रम. या गृहस्थाश्रमात शिरताना सुद्धा तिसरं महत्वाचं प्रवेश मग निर्गमे तथा. प्रवेश म्हणजे कुठे प्रवेश? वानप्रस्थाश्रमात प्रवेश. मी अगदी थोडक्यात सांगतो, मी अगदी घड्याळाकडे पाहत पाहत चाललोय. वानप्रस्थाश्रमात प्रवेश याचा अर्थ मन काढून घ्यायचंय संसारातलं, निघायचं नाही बाहेर. पण एक पाऊल संसारातलं बाहेर, एक पाऊल आतमध्ये, म्हणजे पुढच्या पिढीला जबाबदारी देईपर्यंत, ते तयार होईपर्यंत थोडं मन तिथे ठेवायचं, पण अडकायचं नाही. सोपं नाहीये. प्रपंचाचा त्याग करणं अजिबात सोपं नाही. त्याचा एक दृष्टांत आठवलाय, तो सांगतो आणि पुढे जातो. एक गृहस्थ असतो कंपनीमध्ये. जुन्या काळचे जे कल्पना आहे, ज्यांना मित्र असतात बघा, आणि एकाच डिपार्टमेंटला असले की दोस्ती असतेच आपली. अहो, एका डिपार्टमेंट सोडून द्या, एका डब्यात रेल्वेने जाणार येणार असेल तरी आपलं एक कुटुंब झालेलं असतं. आणि खरंच आहे हे. याच्या मुलीचं लग्न असेल आणि मी एकत्र जात असतो तर मी रजा टाकतो आणि त्यांच्या पत्रिका पण वाटायला मी असतो. आपले अनुभव आहे ते सगळ्यांचे. आणि याच्या लक्षात येतं की हा मित्र कंपनी सुटल्यानंतर आपण धावतोय, हा नाही धावत आहे, हा तिथेच आहे. हा हळूहळू हळूहळू जातोय. हा एकदम विचारतो त्याला, काय रे बाबा घरी नाही जावं असं वाटत? असं करतो हाताने. काही वेळा प्रतिक्रिया कळतात बरं का. हा विचारतो त्याला, हात धरतो, थांब आज मला सांग, मी खरा मित्र आहे तुझा? अरे मित्र आहेस पण जाऊ दे रे, काय बोलून, अरे सांग तर खरं. म्हणजे बोलून दुःख हलकं होतं. हा त्याला सांगतो, अरे कल्पनाने तुला घरी जावं असं वातावरण तर असलं पाहिजे. गेल्यानंतर म्हणे दरवाजा खाडकन उघडला जातो. बसल्यानंतर आपला चहाचा कप येतो ना, तो असा ठेवला जातो टेबलावर. निम्मा चहा बशीत, निम्मा टेबलावर. एवढासा घोटभर मिळतो म्हणे. भाकरी ताटात आली की म्हणतात गिळा एकदाचे. काय जाण्यात अर्थ आहे रे घरात? हा म्हणतो, मूर्खा, एवढे दिवस मला बोलला नाहीस. तू म्हटलं तुला बोलून काय, तू भगवंत आहेस का? अरे भगवंताचा बाप आहे म्हणला मी. तो म्हणतो काय बोलतोय? अरे बघ तुला उपाय देतो की नाही म्हणले मी. तो म्हणतो तुझ्याकडे उपाय आहे म्हणला. काय उपाय? घरी जायचं म्हणले. आज गेल्यानंतर बायकोने आवाज चढवला की तिच्या दुप्पट आवाजात बोलायचं. तो म्हणला हे या जन्मात जमणार नाही. अरे तिचा आवाज ऐकल्यानंतर वाघ सुद्धा पळून जाईल असा आवाज आहे तिचा. मूर्ख आहेस म्हणले, म्हणूनच तुझी पंचायत झाली. आज जा घरी, दरवाजा नुसती टकटक नको करू, जोरात वाजव. हा उपाय ऐकायचा बरं का, फक्त आपण करायचा नाही. हो ना, तो 10 दिवसांनी माझ्या घरी येतील. काय महाराज तुम्ही सांगितलं उपाय, वाटोळ झालं घराचं आमच्या. हे ऐकायचा दृष्टांत फक्त, आपण करायचा नाही. याने झालं ठक 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 ठक, दरवाजा ठोक म्हणे जोरात. तो म्हटला अरे मूर्खा, लाथ मारून दे. अरे तू ऐक म्हणे, पुढचं येईल वैतागून. ती ज्या आवाजात बोलेल ना त्याच्या दुप्पट आवाजात तू आवाज काढायचास. तो म्हटला नाही जमणार. नाही जमणार तर आयुष्यभर असंच राहा म्हणले. सुटायचंय ना, मग मी सांगतो तो उपाय कर. आवाज डबल. म्हणजे काय होईल म्हटलं, तू सांगतो म्हणे तुला. तिला एवढंच वाक्य सांगायचं. तिने आवाज केल्यावर ए आवाज खाली, आता प्रपंच सोडीन, संन्यास घेऊन निघून जाईन म्हणे. तो म्हटला मूर्ख आहेस, माझी बायको तुला माहित नाही म्हणे. ती म्हणे लगेच जा, नमस्कार मलाच करेल. संन्यासी बाबा नमस्कार, निघा म्हणेल. अरे वेडा आहे का म्हटला, काही असं होत नाही. आणि तिने जर काढला ना तर मी बहिणींची 2 क्षमा मागेन आणि तुला घरात नेईन. तोपर्यंत माझ्या घरात तुला खोली देईन, काळजी नको करू. गेला घरी. हो आधी हिंमत होईना. दरवाजाच्या कडेला हात लावताना जाता तर होत होता. शेवटी विचार केला, वाघ म्हटलं तरी खातोय, वाघोबा म्हटलं तरी खातोय, वाघ ह्या एकदाच काय ते म्हणा होऊन जाऊ दे म्हटलं सोक्ष मोक्ष. दुसऱ्यांदा सांगतोय हा उपाय आपण करायचा नाही. हा दृष्टांत म्हणून ऐकायचा फक्त. त्यांनी दरवाजाची कडी घेतली आणि असं जोरात ठोक 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 केले जोरात. आतमधनं आलीच ना वाघीण जोरात. तोडायचा विचार आहे का दरवाजा? समजत नाही तुम्हाला? कामं चालू आहेत ना आतमध्ये. हा आतमध्ये थरथरतोय, पण मित्राचा चेहरा आणला डोळ्यासमोर आणि एवढंच म्हटला, मित्रा तुझ्या भरोश्यावर उपाय करतोय, काय झाली गडबड तर सांभाळायचं तू. आणि केलं. त्राण एकवटलं, धीर एकवटला. हे आवाज खाली कर. तिने हे असला आवाज ऐकलाच नव्हता. कोणाला सांगताय? तुला सांगतोय म्हटलं, कारण आता बोलून गेला होता. गोळी सुटली एकदा. वाघाला अर्धवट गोळी मारली तर काय होतं? ज्यांनी पूर्वी शिकारी केले त्यांना विचारा. आपल्या तालुक्यात अनेक नामवंत शिकारी त्यावेळेचे आहेत.
आता ते किती जण त्यातले हयात आहेत मला माहित नाही, पण ज्यांना ज्यांना मी भेटलोय, वाघाला अर्धवट जर मारलं ना तो वाघ सोडणार आहे का? यांनी सांगितलं बंदूक तयारच केली, 303 रायफल ज्यांना माहिती आहे तरी पुन्हा त्यांनी तयार केलं मागे खेचून मॅगझिन चेंबर, दुसरी गोळी टाकली. मीच बोलतोय तुला, जर आवाज चढवलास ना प्रपंच सोडून देईन, जाईन संन्यास घेऊन. त्याला वाटला तर बहुतेक समोरचं फुलपात्र फेकून मारतो. आवाजच बदलला. एवढ्या एवढ्या लगेच रागवण्यासारखं काय असतं? असं काय लगेच प्रपंच सोडायचा असतो का? संन्यास घेण्याची गोष्ट काय लगेच करता? हा बघतोय, हा आवाज आपल्या घरात कोण काढतंय? आणि समोर बघतोय बायकोच बोलते. एवढ्या एवढ्यानी लगेच रागवायचं का? लगेच संन्यास घेऊन जातात का? बस हा दमून आलायत ना. मित्राला मनातल्या मनात साष्टांग नमस्कार करतोय. मित्रा, एवढे महिने का नाही दिला सल्ला? अरे आयुष्यात हा आवाजच नव्हता ऐकला कधी नाही. मित्राला मनातल्या मनात साष्टांग दंडवत घातलं. खरं सद्गुरूंना घालावं तसं. गुरु भेटला म्हटलं आपल्याला. 3 महिने चांगले गेले हो, 3 महिने. पण याला जसा मित्र होता तसा तिला मैत्रीण नव्हती असं वाटतं का? तिलाही मैत्रीण होती. 3 महिन्यात तिने हिच्यातला बदल बघितला आणि म्हणली का ग? अगं तुझा आदर्श आम्ही ठेवलाय, तुझ्याप्रमाणे आम्ही वाघीण झालो होतो, तुझी बकरी शेळी कशी काय झाली म्हणलं. ती म्हणले हो तुम्हाला माहित नाही अगं तुला. ते म्हणले संन्यास घेऊन जाईन, प्रपंच सोडून देईन. ते म्हणले अगं तुला मराठीतली म्हण माहित नाही का? गरजेल तो पडेल काय आणि बोलेल तो करेल काय? काही होत नाही असं बोलणारे काही नाही करत म्हणले. तुला माहित नाही म्हणले, यांनी ठरवलेलंच आहे. ती म्हणली माझ्याबरोबर चल. सकाळची वेळ होती, बाजारात घेऊन गेली. ड्रेपरीचं दुकान होतं. ड्रेपरी म्हणजे अंगावर ड्रेस मिळतो बघा, नाटकांमध्ये वापरतात तसं. छत्रपती शिवाजी महाराजांपासून संन्यासापर्यंत काही घ्या. त्याला हिनीच भाडं दिलं 1 दिवसाचं. 1 दिवसासाठी ड्रेस पाहिजे. तो म्हणला नाटक आहे का? तुम्हाला काय करायचंय? भाडं मिळाले, हे डिपॉझिट, उद्या ड्रेस परत येईल. संन्यासाचे सगळे कपडे दे म्हणले, कमंडलू सकट. तो दंड घेतला, कमंडलू घेतला, भगवी कफनी घेतली, डोक्याला ते भगवी टोपी घेतली, सगळं घेतलं. ही म्हणली अगं विचार काय? चल माझ्या बरोबर, मी सांगते. घरात आणून वस्तू आतल्या खोलीत ठेवायला सांगितलंय. आज जर तुझ्या नवऱ्याने आवाज चढवला आणि सांगितलं संन्यास घेऊन जाईन, त्यांना हे वस्त्र द्यायचे आणि सांगायचं जरूर निघा. आणि गेले तर मी भाऊजींच्या पाया पडेन, काही काळजी करू नकोस म्हणे. म्हणून सांगितलं हा उपाय करू नका. मी इकडे बघून सांगतोय, माता बहिणीकडे बघतच नाही. कोणी हे धाडस करू नका. येईल खरंच हा ड्रेस आपल्या हातात. आणि हा आला हो नेहमी सारखाच. आवाज चढवला तिने. आता याला काही वाटत नव्हतं. 3 महिने गेले होते. हे आवाज खाली कर, संन्यास घेऊन जाईन. हिने परत आवाज बदलला. थांबा जरा. अरे वा, परिणाम आहे म्हटला. त्यात गेली, त्या सगळ्या बॅगा आणून ठेवल्या. क्षमा करा हा धनी, स्वामी तुमच्या मार्गामध्ये मी अडथळा निर्माण केला होता. 3 महिन्यापूर्वीच तुम्हाला संन्यास घ्यायचा होता. माझ्यामुळे तुमची अडचण झाली, मी खरंच क्षमा मागते. मी पापी आहे. पण शुभस्य शीघ्रम अशुभस्य कालहरणम. आता नका वेळ दौडू. हा घ्या पोशाख, ही पहिली वस्त्र उतरवा, ही नवीन घाला आणि शुभास्ते पंथान संतू. निघा संन्यास घेऊन. आता या मित्राचा चेहरा डोळ्यासमोर आणतोय आणि म्हणतोय मित्रा कुठे तुझ्या नादी लागलो आणि काय झालं म्हटलं. ऐकूनही आलं का तुम्हाला? घ्या ना वस्त्र. आता बोलून तर बसला होता, प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. घेतली वस्त्र. याला वाटलं बहुतेक वस्त्र घातल्यावर म्हणेल बायको राहू द्या. नाही म्हटली हो. वळला दरवाजाकडे, वाटलं आता म्हणेल. नाही म्हटली. पायरी हळूहळू उतरतोय. त्याला वाटलं मागणं आवाज येईल. थांबा जरा. कुठे लगेच निघाला? नाही आहे. आता पूर्वीच्या काळची गोष्ट आहे. पूर्वी घराबाहेर जंगलच असायचं. त्या पायवाटेने निघाला हा बाबा. किर किर रातकिड्यांचा आवाज येतोय. त्या जंगलाच्या पायवाटेने चाललाय. दमून आलाय दिवसभर कंपनीतलं काम करून. चहा सुद्धा मिळालेला नाहीये आणि हा थकून थकून चाललाय. मित्रा कुठे तुझ्या नादी लागलो. ते पहिला अर्धा चहा तरी मिळायचा, घोटभर तरी मिळायचा, गिळा म्हणून का ना भाकरी मिळायची. आज सगळं संपलं म्हणलं. आणि हा निघाला चालत चालत. कंटाळला, एका ठिकाणी बसला आणि तिथे इतकी पंचायत झाली. त्या मुंग्या, डास, चिलट सगळे चावायला सुरुवात झाली. कुठनं आलो म्हटला इथे. आणि तेवढ्या डोळे चमकलेले दिसले. हा दसकला. वाघ वगैरे तर नसेल ना? वाघ नव्हता. आवाज आल्यावर त्याच्या लक्षात आला ओळखीचा आवाज आहे.
उभा राहिला पटकन. त्याच्याच गोठ्यातली म्हैस जंगलात चरायला लागलेली निघाली होती. रात्री आपल्याला दिसत नाही पण म्हशीला दिसतं बरोबर. आणि म्हशीची शेपटी पकडली. आता ती म्हण आठवेल, अगं अगं म्हशी मला कुठे नेशी. आणि आणलं तिने घराच्या दाराशी. दाराशी आल्यावर पुन्हा म्हैस ओरडली. बायकोने दार उघडलं. लक्षात आलं म्हैस नाही एकटी आली, मसोबा पण आलाय मागणं. संपला संन्यास. विठ्ठल विठ्ठल. आता लक्षात येईल की गृहस्थाश्रम सोपा नाहीये. त्याची कृपा असेल तरच निर्विघ्नपणे तो पार पडेल. म्हणून गृहस्थाश्रम आणि त्याच्यातनं बाहेर पडताना म्हणजे प्रवेश आहे. वानप्रस्थाश्रमात प्रवेश. मन नाही सुटत. मी आपल्यापैकी कोणाला म्हणत नाही पण आमच्यासारख्याचा अनुभव सांगतो. सून आलेली असली घरात आणि तिने कप इकडे तिकडे ठेवला की एक तर तिला थेट तरी सांगितलं जातं, नाही तर लेकी बोले सुने लागे. आपल्या घरात कप असा नाही ठेवत ना की तिने ओळखायचं बिचारीने. हे आपल्याला टोचून बोलणं सुरू आहे. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल. वानप्रस्थाश्रम आणि निर्गमे प्रत्यक्ष संन्यासाश्रम म्हणजे अगदी ज्याला काय म्हणू भगवी वस्त्र घेतली पाहिजे तसं काही नाही. मी एक सांगू आपल्याला. मी आणि माझे पण विसरले जयाचे अंतःकरण. तो संन्यासी जाणं पार्थाला सांगितले. प्रत्यक्ष माऊलींचे शब्द आहेत. आणि आमची नेमकी अडचण अशी असते. तुकोबांनी त्याला प्रमाण दिले. भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ. संपला विषय. कपडे अंगावर काय आहेत या रंगाला नाही महत्व. तुकोबांच्या इतका कोण वैराग्याचा पुतळा होता. माऊलींच्या इतका कोण वैराग्याचा पुतळा होता. आता लक्षात येईल की असं वानप्रस्थाश्रम आणि असा संन्यासाश्रम होण्यासाठी त्याच्या कृपेशिवाय तरणोपाय नाही. म्हणून तुकोबांनी पहिल्यांदाच स्तवन केले ते नमो आदि रूपा. त्याच्यापासून सुरुवात आहे. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण सांगू आपल्याला. गायनाचार्याने आणि बिंदास उचलायला काहीच हरकत नाही. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण आहे. मला सांगा, ब्रह्मा विष्णू महेश तीन देवता आपण मुख्यतः मानतो. कशासाठी? ब्रह्मा सृष्टीचा सृजन करता, विष्णू पालन करता आणि लयची देवता म्हणजे भगवान महादेव म्हणजे शंकर. कुठनं जन्माला आले हो? यांचं जन्मस्थान कुठलं आहे? तुकोबांचा प्रसिद्ध अभंग आहे. कोणाला त्यांनी गणेशाचं रूप मानलंय? अ उ आणि म तीन अक्षरांपासून आलाय ओम. ओंकार प्रधान रूप गणेशाचं. आणि मग हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. हे जन्मस्थान जर असेल तर गणराय आधी नसेल असं कसं होऊ शकेल? तो आधी आला. मग त्यांच्यापासून ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे सृष्टीचं सृजन, सृष्टीचं पालन आणि मग सृष्टीचा लय. खरं म्हणजे कलियुग संपताना कल्की अवतार होणार आहे म्हणून आपण सांगतो. मी एक सांगू महाराज, भगवंत सुद्धा बहुतेक कंटाळले बरं का. माणसाचं पाप एवढं वाढलंय. कोरोना 2 वर्षापूर्वी आपण पाहिलं ना, किती जण जगातले एकाच वेळी गेले असतील करा विचार. एकाच वेळी पूर्ण जगातले. बहुतेक तोही कंटाळलाय. ठाऊक पद्धतीने तो म्हणतो की कलियुग संपवत आणू. खरं म्हणजे काही लाख वर्ष शिल्लक येतं अजून, पण बहुतेक त्यालाही घाई झालेली असावी. जेवढं लवकर संपेल तेवढं बरं आहे म्हटलं. सृष्टीचं सृजन करू. आणि म्हणून लक्षात येईल की नमो आदि रूपा. आणि कुठलं स्वरूप आहे ते? ओंकार स्वरूपा. आणि मग हा विश्वाची रूपा माय बापा. आणि म्हणून याचं वर्णन नेमकं अचूक शब्दात, मला शक्यतो आज प्रयत्न करायचा आहे तिन्ही चारी चरणांना न्याय देण्याचा. म्हणून नेमकं वर्णन आमच्या गणरायाचं तुकोबांनी जे केले पहिल्या चरणामध्ये, तो आहे अभंगाचा पहिला चरण. नमो रूपा Oh
आदी रूपा ओंकार स्वरूप विश्वाचिया रूपा माय बापा. माझा मूलभूत प्रश्न पहिल्या चरणावर आहे. नमो आदी रूपा कळू शकतं, कारण तिन्ही देव त्यांच्यापासूनच जन्माला आले, ते आदी आहे. ओंकार स्वरूपा हेही कळलं, कारण ओंकारामधनं सगळं जन्माला आलं विश्व. पण विश्वाचिया रूपा माय बापा असं का म्हटलं? चिंतन तिथे आहे खरं. माय वेगळी आणि बाप वेगळा, पण संतांना भगवंत माय आणि बाप दोन्ही रूपात दिसतात. सर्वांच्या पाठातलं प्रमाण सांगू, इथे बसलेले संप्रदायाचे नसले तरी ते प्रमाण माहिती आहे. माझे माहेर पंढरी अभंग डोळ्यासमोर आणा. काय म्हटले हो पांडुरंगाला? बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमा. वडील पण तेच, आई पण तीच. याचं कारण जरा थोडं समजून घेऊ. थोडा वेदांत, काही काळजी करू नका, दृष्टांत मध्ये मध्ये मी देईन, पण थोडा वेदांतही कळून घेऊया. वेदांतामध्ये दोन कारण सांगितलेली आहेत. एक आहे उपादान कारण आणि दुसरं आहे निमित्त कारण. आणि मी नेहमी सांगतो, कीर्तना कर्मणुकीचा नुसता प्रकारच नाहीये, त्यातलं थोडं थोडं आपल्याला आपलं ज्ञान वाढवत जातं. उपादान कारण आणि निमित्त कारण अशी दोन कारणं असल्याशिवाय काही तयार होत नाही. सोपं उदाहरण करूया. माती भरपूर आहे आपल्या आसपास, मातीला म्हणायचे उपादान कारण, पण नुसती माती असली तर त्यापासून वस्तू नाही तयार होणार. मला घट तयार करायचा आहे, रांजण तयार करायचं आहे, मला कुंभार दादांना गाठावं लागतं की नाही सांग? कुंभार दादा येतात, त्या मातीला छान आकार देतात. तो सुद्धा कुंभारच आहे म्हटले ना, विठ्ठला तू वेडा कुंभार. घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ते कोणा नकळे. आता लक्षात आलंच आहे. उपादान कारण माती आहे आणि कुंभार दादा हे निमित्त कारण आहे. तो कुंभार दादा येतो, मातीमध्ये योग्य प्रमाणात पाणी मिसळतो, आकार देतो, ती आरी वगैरे सगळं फिरवल्यानंतर त्या आव्यामध्ये तो ते मडकं भासतो आणि नंतर ते रांजण डेरा जो काही तुम्ही म्हणाल माठ, तो तयार होतो. माझा साधा प्रश्न आहे, मी बाजारातनं जेव्हा हा रांजण विकत घेतो त्यावेळी मला प्रत्येक वेळी कुंभार दादा दिसतो असं होतं का? मला दिसतं ते फक्त माती म्हणजे उपादान कारण दिसतं, हे दिसतच नाही ना. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल? सृष्टी दिसतीये, त्यांनी तयार केलेलं रूप दिसतंय, तयार करणारा दिसत नाही आणि तो सहसा दिसत नाही म्हणून त्याला शोधावं लागतं. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं असेल? बरं तो लांब नाहीये बरं का, आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, की भ्रांतासी कामू. आता लक्षात येईल तो आहे, ओळखताच येत नाही. त्याला ओळखण्यासाठीच कीर्तन, प्रवचन, कथा हे सगळं माध्यम आहे. उपादान कारण दिसतं, निमित्त कारण दिसत नाही. ते शोधण्यासाठी म्हणून दिलं कोणी? हे उपादान कारण त्यांनीच निर्माण केलं. हे विश्व कोणी निर्माण केलं? त्यांनीच निर्माण केलं. मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दाम युवा पिढीतले अनेक घटक इथे दिसत आहेत मला, मुलं मुली. स्टीफन हॉकिन्स नावाच्या शास्त्रज्ञांनी असं म्हटलं की मी देव मानत नाही, देवाने वगैरे काही नाही निर्माण केलं. म्हटलं त्याला अधिकार आहे, आपण त्यांचाही आदर ठेवतो. अहो चार्वाक होता आपल्याकडे, तो कुठे ऋषी म्हणून आपल्यासारखं तत्वज्ञान मांडत होता, तरी त्याला ऋषीचं स्थान आपल्या परंपरेने दिलं. स्टीफन हॉकिन्स म्हणतो देव वगैरे मी मानत नाही, पण ज्या कणापासून जग तयार झालंय त्याला त्यांनीच नाव दिले गॉड पार्टिकल. का? देव मानत नाही ना, मग त्याला देवकण म्हणजे गॉड पार्टिकल का म्हटलं? कुठेतरी आम्ही चिंतन केलं पाहिजे. शेवटी देवाशी यावंच लागतं. किती जण म्हणू देत, अनेक जण तर गर्जना करतात देवाला रिटायर करा. अरे देवाला रिटायर करा म्हणजे देव आहे तुम्ही मानताय, रिटायर कोणाला करता येतं? जो नोकरीत आहे तो रिटायर होतो. देव आहे हे मान्य करताय ना तुम्ही, साधा भाग आहे त्यातला. माझा विषय चालला होता माय बापा असं नेमकं का म्हटलं? या विश्वातलं सगळं साहित्य देखील त्यांनीच निर्माण केलंय आणि या विश्वाला रूप सुद्धा त्यांनीच दिलंय, तोच माय आणि बाप आहे. मग हे सगळं म्हटल्यावर वेळेची मर्यादा लक्षात घेत आपण झटकन पुढे जाऊया. मला बराच विषय उलगडा करायचा प्रयत्न आहे.
मग हे सगळं झाल्यावर त्याचं स्तवन तर करावं पाहिजे, गुण त्याचे गायले पाहिजेत. पण तरी सुद्धा तू कोबाराय म्हणतात, अरे तुझं गुण गायचेत, पण अडचण काय माहितीये का, तुझी सत्ता असल्याशिवाय गुण गाताच येत नाही. म्हणून आला अभंगाचा दुसरा तुझा गुण आम्हाला तुझे गुण गाण्यासाठी सुद्धा मान्य करावं लागतं की ही सत्ता तुझी आहे आणि तू आम्हाला सामर्थ्य देतोयस म्हणून हे सगळं चाललंय. अहो सोपं करून सांगू आपल्याला, सगळ्यांच्या पाठातलं प्रमाणे, चाले हे शरीर कोणाची असत्ते, कोण बोलवी ते हरी कोण बोलवी शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरिवेन. वृक्षाची पान हले ज्याची सत्ता, राहिली अहंता. कुठे राहिली अहंता? आम्हाला वाटतं मी करतोय हे मी जे आहे ना, इथे सगळी गडबड होते. हा जोपर्यंत मी बाहेर पडत नाही तोपर्यंत त्याची सत्ता कळतच नाही. मी बाहेर पडण्याबाबतचा एक आवडता दृष्टांत आपल्या समोर ठेवतो, म्हणजे दुसरा चरण आपोआप स्पष्ट होईल. आम्हाला वाटतं मी त्याचे गुण गातोय, अरे गणपती बाप्पा मी तुझी स्तुती करतोय, चूक. त्याची स्तुती सुद्धा करण्याचं सामर्थ्य तो आम्हाला देतोय, त्यातला भाग आहे. माझ्या आवडीचा दृष्टांत मी नेहमी सांगतो. एक राजवाडा होता. या राजवाड्यामध्ये जे सगळे शिपाई सैनिक होते त्यातले 9 जण असे होते की ते राजाच्या प्रचंड विश्वासात म्हणजे राजा त्यांना डोळे झाकून सांगायचा, यांच्या ताब्यात सगळं द्या. या 9 जणांच्याकडे खजिन्याच्या रक्षणाची जबाबदारी होती, खजिन्याच्या. आणि त्यातला एक शिपाई, एक सैनिक 3 महिन्यांनी निवृत्त होणार होता. एक सांगू आपल्याला, मला सरकारच्या याच्यामध्ये एकदा परिसंवादात भाग घ्यायला मिळाला होता.
हे जे ओळखणार आहेत मला त्यांना कल्पना आहे, मला ते भाग्य सद्गुरू कृपेने मिळालं. मी त्यांना म्हटलं जातीवाद संपवायचा आहे ना, सोपा उपाय सांगतो, माळकरी वाढवा. माळ गळ्यात आल्यानंतर फक्त वैष्णव, स्त्री पुरुष सुद्धा भेद नाही राहत, लहान मोठा नाही, श्रीमंत गरीब नाही, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, बस. बाकी हवंय काय? म्हटलं तुम्ही परिसंवाद घेतलात, भाषणं टोकलीत, जात संपणार नाही. आपल्याकडे तर अभिमानाने सांगतात अहो जाता जात नाही, ती जात. माऊलींपासून तुकोबांपर्यंत सगळ्यांनी जात घालवून दाखवली. कोण कोणाला विचारत नाही कोण जातीचा. माळकरी भेटले की बस माऊली, संपला विषय. ज्यांना मी सांगितलं ते मंत्रीच होते. आता ते म्हटले की नाही, माळ घालण्याची मनाची तयारी करायला मला जरा काही महिने लागतील. आणि त्याला म्हटलं तुमची तयारी होईपर्यंत तुम्ही महाराष्ट्राला कसं सांगा, कारण माळ घालणं सोपं नाही हो, अनेक बंधनं येतात. म्हणून माळ घालायची असेल तर ते म्हणतात माझ्या मनाची आधी तयारी व्हायला लागेल, मग मी सांगतो म्हटले. आणि म्हटलं तुम्ही नाही घातली तर तुम्ही महाराष्ट्राला कुठल्या तोंडाने सांगणार माळ घाला म्हणून. मी काय म्हटलं, आपल्या सगळ्यांच्या सहज लक्षात आलं असेल, एकच जात होती, मुलीचा बाप एक जात होती. त्यावेळी खूप दडपण असायचं. एकुलती एक मुलगी होती. 3 महिन्याने आपण निवृत्त होणार आहोत. मुलीचं लग्न थाटामाटात झालं पाहिजे. बापाला वाटलं स्वाभाविक, मलाही मुलगी आहे, मला माहिती आहे ना मुलीचा बाप म्हणून काय वाटतं ते, की आपली मुलगी एकदाच तिचं लग्न होणार आहे आयुष्यात, असं थाटामाटात करूया, करू काहीतरी. गादीवर उभा आहे म्हणून सांगू आपल्याला, हात जोडून प्रार्थना आहे संप्रदायाच्या वतीने, कर्ज काढून काहीही करू नका. ती मुलगी सुद्धा हल्ली माझ्या विद्यार्थिनी आहेत, मी अभिमानाने सांगतो, हल्ली मुली वडिलांना सांगतात बाबा असला खर्च करू नका, अंतरून पाहून पाय पसरायचे. मी गादीवर आहे म्हणून सांगतो, पत्रकार असल्यामुळे मला ओळखणारे अनेक जण इथे आहेत. एका लग्नाला मला एका राजकीय नेत्याने मुद्दामून आवर्जून नेलं होतं. वर्ण असं विमानासारखं एक त्यांनी केली होती व्यवस्था. ते आली आणि त्या मुलीचे आई वडील दोघांनी पुष्पवृष्टी केली खाली मुलांच्या, म्हणजे दोघेही वधूवरांच्या. 2.5 मिनिटात ते संपलं. ते यान गेलं. सगळ्यांनी टाळ्या बेळ्या वाजवल्या, प्रत्येकाने आपल्या मोबाईल मध्ये ते काढून घेतलं व्हिडिओ. तो मी सहज त्यांना विचारलं, म्हटलं हे कोणी केलं? ते म्हणले नाही, इंडी स्टुडिओ सारखेच एक म्हणे आर्ट डायरेक्टर त्यांच्याकडनं करून घेतलं. म्हटलं अंदाजे खर्च ते नसता विचारलं तर बरं झालं असतं. माझ्या छाती 10 मिनिटं दुखत होतं. त्यांनी सांगितलं काय नाही, फक्त 2.5 कोटी. 2.5 मिनिटं, मी गादीवरनं सांगतोय, 2.5 मिनिटांचा खर्च किती? 2.5 कोटी. अरे त्यापेक्षा त्या मुलीच्या अकाउंटला फिक्स डिपॉझिट टाकलं असतं तर व्याजात जगली स्थिती. काय आपण करतो ना हेही हल्ली कळत नाही हो. पण काय नाही, चर्चा झाली पाहिजे. काय लग्न करून दिलंय. पुढे जाण्यापूर्वी सांगतो आपल्याला, हे असले उद्योग करण्यापेक्षा मुलीचं आयुष्य चांगलं कसं जाईल एवढंच बघावं होतं. मुलीचा बाप म्हणून त्याच्या मनात चिंता होती, करायचं काय करायचं काय. आणि त्यांनी ठरवलं. एक सांगू आपल्याला, पाप वासना मनात इच्छा झाल्यावर येते. काम एषा क्रोध एषा, भगवद्गीता माऊली काढून पहा. आणि मग पाप आलं ना की माणूस समर्थन करायला लागतो. चालतो असे सगळेच करतात, मी एक दिवशी केलं तर काय होणार आहे, याच्यात गडबड सुरू होते. त्यांनी सांगितलं होतं. आणि आपल्याला माहिती म्हणून सांगतो, रामदास मनसुख महाराज माहिती आहेत आपल्याला, आळंदी पंढरपुरात त्यांची कीर्तनं नेहमी व्हायचे. जुन्या पिढीतल्या लोकांना मनसुख बाबा नक्की माहिती आहेत. मनसुख बाबांनी एकदा कीर्तनच केलं होतं. म्हणे मला 4 जण भेटायला आले होते. महाराज तात्पुरती माळ काढता येते का? ते म्हणले माझ्या पायाखाली गार पडल्यासारखं व्हायला लागलं की मी काय प्रश्न ऐकतो. ते म्हणले काय विचारलं? नाही पुन्हा घालणार आम्ही म्हणले. ते म्हणले मग काढताय कशाला? नाही डॉक्टरांनी जरा सांगितले तब्येतीसाठी. मी त्यांना हात जोडून सांगितलं माझ्याकडे उपाय नाहीत, असे कोणी दुसरे महाराज असतील तर त्यांना भेटा म्हणले. काय उत्तर देणार हो अशा मंडळींना? माळ घातल्यानंतर अडचण वाटते. सदा सर्व काळ तेणे सुखी राहू, सदा सर्व काळ म्हटले हो. यांनी विचार केला, मुलीचं लग्न थाटामाटात करायचे, खजिन्यात भरपूर पेट्या आहेत, दागिने आहेत, मुद्रा आहेत सोन्याच्या. आणि मग एक एक पाप मनात आलेलं की माणूस समर्थन करतो. सोन्याची एक पेटी उचलली, राजाला काय फरक पडणार आहे? मग समर्थन करायला लागला. समुद्रातलं 1 बादली पाणी उचललं तर काय मोठी अडचण होणार आहे? उचलूया म्हणला. समुद्राला काय फरक पडतो का? राजाला काय फरक पडणार आहे? उचलूया. मनात विचार आला एक कोणतरी जोडीदार घेऊया. पुन्हा मनामध्ये विचार आला जोडीदार, बुद्धी माझी आहे, निम्मे त्याला द्यायला लागतील का म्हणून माझी बुद्धी, मी कसा जागवतो बघा.
आपण चिंतन कशासाठी करतोय? तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ. मी नाही करू शकत काय, याला वाटतं मीच सगळं करतोय. आणि मग विचार केला निम्मे त्याला द्यायला लागतील, एकटा करीन ना म्हटला, एकटा करीन. मग हळूहळू त्यांनी सगळं बेत तयार करायला घेतला की त्याला तटबंदी त्यावेळेच्या राजवाड्याची माहिती होती. मागची बाजू आहे इथे राजवाड्याचा खजिना, मागच्या बाजूची भिंत, तिथे रात्रीच्या वेळी असे दिवे नसायचे, मशाली असायच्या. कोणाला कळणार आहे? एकटाच जाईन, 2 खिळे घेईन, हातोडीने खिळा त्या चुन्या गुळाच्या त्या मधल्या भेगेमध्ये टाकीन, 1 खिळ्यावरनं वर जाईन, दुसरा खिळा ठोकीन, मागचा खिळा असा कटावण्याने काढीन, त्याच्यावरचा खिळा ठोकीन, जाईन म्हटला. छाती फुगली. जमलं की नाही म्हटलं, करायला जमलं की नाही. आणि गेला एक दिवशी याच्यावर एवढा विश्वास, कोणाला शंकाही आली नाही. एक खिळा ठोकत ती पेटी अशी अडकवलेली, जड होती पेटी. आता जड होती म्हणून तो उचलली त्याने, उपयोग व्हावा म्हणून. आणि वर 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 चढत गेला, सर्वात वर पोचला. कसं कळलं सर्वात वरती? अंधारामध्ये समोरनं हवा आली हो, गार, घाम सुटलाच होता. 2 कारणामुळे, जड पेटी आणि पाप मनामध्ये येतोच घाम. आणि वरती गेला, पेटी ठेवली, हा थोडासा दम घेऊया म्हटला. कोणाला कळलं नाही खाली. खिळा उचकटला, आता उतरायचे. आता म्हटलं चढणं अवघड होतं, उतरणं सोपं असतं त्या मानाने. हे मी ऐकून सांगतोय बरं का. नाही तर म्हणाल महाराज तुम्हाला कसं माहिती उतरणं सोपं? मी नाही उतरून बघितलंय, दृष्टांत आहे. ठोकून घेतला खिळा, पण जरा घरी जायची घाई झाली होती. तो खिळा बसला कच्चा. याने पलीकडे उतरण्यासाठी ती पेटी अशी ठेवली होती त्या याच्यावर, सपाट भागावर, वरच्या तटबंदीच्या. पेटी तिथे असा उतरायला गेला आणि तो खिळा नेमका सटकला. खिळा सटकल्यावर फिरला ना जोरात, हाताचा धक्का लागला. धक्का लागल्यावर पेटी आत पडली आणि हा बाहेर धाड दिशी कोसळला. इतकं वाईट वाटलं. पडल्यावर लागलं होतं त्याचं वाईट वाटण्यापेक्षा एवढी मेहनत चांगली झाली होती आणि पेटी गेली आतमध्ये. म्हणलं काय वाटलं असेल करा विचार. लहानपणी आम्ही कोकणात जायचो ना, तो आंबा पाडायला गेलो की तो आंबा दुसऱ्याच्या कुंपणात पडला की काय वाटतं बघा, अरे गेला आपला आंबा. पाडतोय आपण, काढतोय आपण. पारिजात माझ्या दारी फुले का पडती शेजारी. इतकं वाईट वाटलं. लंगडत लंगडत घरी आला. धाडकन आवाज आल्यावर सगळे शिपाई धावले. काय झालं बघा म्हणले. मशाली घेऊन आले सगळं. पेटी बाहेर आले. पेटीचं कुलूप तसंच होतं, पेटी तशीच होती, आतलं काही गेलेलं नव्हता मुद्देमाल. प्रधानजींना, रात्री राजाला कुठं उठवायचं, प्रधानजींना बोलवलं. प्रधानजी पेटीची चोरी झाण्याचा प्रयत्न झाला, दागिन्यांची चोरी झाली होती. गेलंय का काही? गेलं काही नाही म्हणले. चोर शोधा. कोणीच सापडलं. ते म्हणजे राजवाड्याचा दरवाजा बंद आहे महाराज, कोणी नाही सापडलं. ठीक आहे, राजाच्या दरबारात उद्या आपण हे कानावर घालूया, पेटी समोर ठेवा. राजाला पेटी दाखवली 10 वाजता आजच्या प्रमाणे. त्यावेळी काही 10 वगैरे मोजत नाही नसायचे. बघितली राजाने पेटी. कमाल आहे म्हणलं, मुद्देमाल तस एकूण एक तसा आहे म्हणले. पेटीला काही नाही झालंय. कोण आहे गुन्हेगार? माहित नाही म्हणले महाराज. चोरी कशी झाली? माहित नाही म्हणले. दवंडी पिटा म्हणे नगरामध्ये आत्ताच्या आत्ता. आणि सांगा नगरजनांना की दरबारात बोलवलंय. काय झालंय, कोणी केलंय हे आम्हाला बघायचंय, या माहिती देण्यासाठी. सगळे आले हो. याची ती एकुलती एक मुलगी ती पण आली, याची बायको पण आली. ह्या पाय लंगडत होता म्हणून घरात बसला होता. चोराच्या मनात चांदणं असतं. यांनी विचार केला, राजाने उद्या संख्या मोजली, नावं लिहून घेतली कोण कोण आले होते, आणि मी एकटाच नाही दिसलो तर राजाच्या मनात शंका आहे. चला आपण जाऊया. काही गरज नव्हती मी बाहेर पडण्याची. तो आला, काठी टेकत टेकत लंगडत लंगडत आला. तोपर्यंत दरबार भरला होता. राजाने सगळ्यांना सांगितलं, काल रात्री चोरीचा प्रयत्न झाला, पेटी खाली मिळाली, कुलूप तसंच आहे, पेटीतलं काही गेलेलं नाही, दागिने गेलेले नाहीये, मुद्देमाल कसा आहे, चोरीचा प्रयत्न झालाय, सिद्ध झालाय, पण चोर काही सापडलेला नाही. कोणाला काही माहिती असेल तर सांगा. सगळ्यांनी मानस खाली घातला. कोणाला माहिती हो? महाराज नाही माहिती. आणि हा मागे तोपर्यंत पोहोचला. तो हा ऐकतोय. आता यांनी जावं ना, राजा दरबार म्हटला सविसर्जित म्हणून. यातला मी बाहेर पडतोय. मी आहे ना, माझ्या सत्तेने घडलंय सगळं. चिंतन करतोय, तुझी या सत्तेने तुझे गुण. हा म्हणतो माझ्या सत्तेने सगळे. हा तिकडनं ओरडतोय शांतता असताना. महाराज महाराज म्हटले कोण आहे रे? तरी सांगितलं महाराज बघतो. शिपाई गेला. अहो आपलाच तुमचा सर्वात विश्वासू शिपाई, आत घ्या म्हणे त्याला. काठी टेकत लंगडत आला. महाराज म्हटले लंगडतोय काय? थापा मारावा. तो सारवत होतो ना अंगण, मुरगळलाय पाय. म्हटलं असू दे असू दे, राजवैद्यांकडे तुझा करू उपचार. काय झालं म्हणे? तू कशाला हाक मारली? महाराज कोणाला विचारताय?
या लोकांना यांना काही माहित नाही हो, यांचं डोकं अहो शेवटी बुद्धी लागते महाराज. ते म्हणते म्हणजे तुला माहिती असं नाही, पण मी विचार करू शकतो म्हणजे. महाराज म्हटले सांग. त्यांनी पहिलंच वाक्य बोललं, महाराज हे माहितगाराचं काम असलं पाहिजे. हे अंड्याचे थापा मारतोय. नाही महाराज, माहितगार असल्याशिवाय त्याला कसं कळलं पेटी कुठल्या वेळी पळवायची, कुठली पेटी पळवायची, कुठल्या मार्गाने जायचं. हा हे पटते म्हटलं. पुढे बोल. महाराज हे एकट्याच काम असावं, हे पण अंदाजे थाप मारतोस. हा महाराज, दोन असते तर एक तरी सापडला असता, एकच आहे म्हणून सापडलाच नाही म्हणले. हा स्वतःच सांगतोय. महाराज म्हटलं हा हे पटतंय म्हणे मला. पुढे बोल. सांगितलं ना महाराज, यांना काही नाही, मला विचारा ना, मी आहे ना, मी आहे ना. तो मी बाहेर पडायला लागलाय. पुढचं सांग म्हणलं. महाराज यांनी 2 खिळे आणि हातोडी वापरली असावी. हे थाप आहेत म्हणले. महाराज जाऊन तपासा म्हणले भिंत. काय गरज होती. हेही बोलला महाराज भिंत तपासा. राजाने सांगितलं की शिपाई जा रे भिंत तपास. आला ना रिपोर्ट, भोक दिसतात म्हणले. अरे काय बुद्धी हे म्हणले याची, याची छातीच फुगली. मी म्हंटल ना महाराज, यांना कोणाला काही यांनीच केलं होतं, यांना कोणाला काय समजणार. मी आहे ना इथे, मी आहे ना इथे, मी सांगतो तुम्हाला. सगळ्यांनी शांत बसा, ऐका म्हणले. आणि हा म्हणलं पुढे बोल. राजा म्हणला पुढे काय म्हणले. त्यांनी एक खेळ ठोकून वरती गेला असावा, पहिला खेळा उचकून दुसरा ठोकला असावा, एक एक करत वरती गेला असावा. पुढे बोल. पुढे काय म्हणले. हा पेटी तिथे त्यांनी ठेवली, सगळं स्वतःचे अनुभव. पेटी तिथे ठेवली असावी, हा अंदाज सांगतोय म्हटले. पेटी तिथे ठेवली असावी, 2 मिनिटं विश्रांती घेतली असावी, उतरण्यासाठी पलीकडे खेळा ठोकला असावा. पुढे बोल. पुढे काय म्हणे. तो खेळा कच्चा बसलेला असा. पुढे बोल. कच्चा बसलेला असल्यावर पुढे काय सांगणार. पाय ठेवला असावा. पुढे बोल. पुढे काय. कच्चा खेळ असल्यामुळे हा पडला असावा. पुढे काय. काय पुढे घडणार म्हणले महाराज. अहो पेटी पडली आत आणि मी पडलो बाहेर. कळलं सगळ्यांना. मी बाहेर पडला, पण चुकीच्या पद्धतीने बाहेर पडला. काय पुढे घडलं असेल माहितीये. तुरुंगात मी बाहेर पडला, पण चुकीच्या पद्धतीने बाहेर पडला. नाही होता का म्हणून तुकोबा सांगतात, अरे तुझी या सत्तेने, माझं काही नाही याच्यात, तुझी या सत्तेने तुझे गुण गाऊ. आणि मग असं केलं, अहंकार संपला की होतं काय. तेने सुखी राहू सर्व काळ. आणि गंमत अशी आहे की तुकोबा 3ऱ्या चरणात वर्णन काय करतायत ते तुकोबांच्या शब्दात ऐकूया. अभंगाचं 3रं चरण. तुझी स्वतः भक्त ज्ञानाचे अंजन, तुझी स्वतः भक्त ज्ञानाचे अंजन, सर्व होणे ताणे तुझी नाती, सर्व होणे सत्तेने तुझे गुण गाऊ, तेने सुखी राहू सर्व काळ. तुकाराम महाराज म्हणतात, आणि तुझ्याच सत्तेने जेव्हा आम्ही तुझे गुण गाऊ ना, तेव्हा आम्ही खऱ्या अर्थाने सुखी राहू आणि ते सर्व काळ सुखी राहू. थोडं शब्दांकडे बारीक लक्ष देऊया बरं का आपण, कारण तुकोबांचे शब्द आहेत. सुखी राहू म्हटलेत, पण नुसतं सुखी नाही, सर्व काळ. आम्ही तात्पुरते सुखी असतो बरं का. मी उदाहरण सांगू आपल्याला. लॉटरीचं तिकीट मला लागलं 1 करोडचं. मी उदाहरण देतोय. खरं लागलं असतं तर गादीवर आलोच नसतो. पाय कुठे गेले असते माहित नाही. आणि एक सांगू आपल्याला, यांना कल्पना आहे. माझे सद्गुरू ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर फार छान वाक्य म्हणून गेले. देवाला ज्याच्यावर कृपा करायची असते ना, त्याला तो गरजेपुरतं देतो, आणि त्याची परीक्षा बघायची असते त्याला जरा जास्तच देतो. काय वाक्य आहे. कारण त्याची परीक्षा बघितली जाते. जास्त दिल्यानंतर कळतं कसा वागतोय. सर्व काळ सुखी राहू इतकी शाश्वती तुकोबाराय आम्हाला देतात.
पण तिसऱ्या चरणात काय म्हणाले, तूची श्रोता वक्ता ज्ञानासी अंजन, सर्व होणे जाण तुझी हाती. ज्ञानासी अंजन म्हटले हो. ज्ञानेश्वरी काढून पहा, पहिला अध्याय काढा, सद्गुरु स्तवन जे आहे, मजर उदयी सद्गुरु वगैरे, त्याच्यात एक चरण आलाय, ओवी आले, का डोळ्यासी अंजन भेटे, ते वेळी दृष्टीस फाटा फुटे, मग वास पाहिजे तेथ प्रकटे महानिधी. काय सद्गुरूंना त्यांनी स्तवन केले की जेव्हा तुमच्या कृपेचं ज्ञानाचं अंजन माझ्या डोळ्यात शिरेल, त्यावेळी माझ्या दृष्टीला खरा फाटा फुटेल आणि मग वास पाहिजे तेथे प्रकटे महानिधी. हे अंजन फार महत्वाचं आहे. मी वाचलेलं वर्णन सांगतोय. अंजन झणझणीत असतं, डोळ्याची आग होते पण दृष्टी चांगली होते. नेत्रांजन मी एकदा वापरलंय, काहीतरी पोरवाल नेत्रांजन का काहीतरी म्हणतात. दुसऱ्या वेळी घालताना जरा विचार करतो माणूस, सुरसुरतं ते भरपूर. मी काय म्हटलं, ज्यांना अनुभव आहेत त्यांना कळलं असेल. मी एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये एक श्रीमंत व्यक्ती होती, एकुलती एक मुलगी होती, पण दुर्दैवाने, खरं म्हणजे हे दृष्टांत म्हणून मी हा शब्द वापरतो ना, तर मला हा शब्द आवडतच नाही. ती मुलगी जरा कुरूप होती असं त्या दृष्टांतातलं वर्णन आहे. मला पुन्हा पुन्हा सांगतो, हा शब्द आवडत नाही. कुणी ठरवायचो सुरूप आणि कुरूप? जर सर्व ईश्वराचीच लेकरं असतील तर कुरूप आणि सुरूप असेल कसे, फरक कसा असेल? आणि एक सांगू, कारे बोललासी वरलिया रंगा ऊस डोंगा. तरुण पिढी बसले, त्यांना सांगू, डोंट जज अ बुक बाय इट्स कव्हर. आता लक्षात आलं असेल, वर्ण काही नका ठरव. आपल्याला वाईट सवय लागली. सुटा बोटात कोणी आलं ना, मोठा माणूस आहे, BMW आलाय काय, मोठा माणूस आहे, त्याच्या पाठोपाठ जाताना कळतं, काच खाली करतो, पचकन असं थुंकतो, लक्षात येतं काय लायकी आहे. अरे मर्सिडीज बेंज मधनं किंवा BMW जातोय ना, रस्त्यावर पचकन थुंकतोय, बाहेरनं कसा दिसतोय, याला काय महत्व आहे हो? काय म्हटलं, आपल्या लक्षात आलं असेल. आणि एखादा फाटक्या वस्त्रातला माणूस, मळक्या वस्त्रातला माणूस चुकून पाय लागला तरी होतं, दादा क्षमा करा, जरा पाय लागला. हा संस्कार आहे हो. तो शाळेत जाऊन नाही मिळत, तो देवाची कृपा, सद्गुरूंची कृपा असेल तर होतो. मी एवढ्यासाठी हे सगळं वर्णन आपल्याला सांगतोय. लोकांनी असं म्हटलं की तो जरा कुरूप आहे, ती मुलगी कुरूप होती म्हणून. आणि रामकृष्ण हरी. आणि तिचं लग्नच होत नव्हतं, त्यामुळे सगळे तिला नापसंत करायचे की नको म्हणायचे. सगळे तिला नापसंत करायचे. श्रीमंत बाप होता, तो सांगायचा मी सगळा संसार उभा करून देईल, तरी बाकीचे म्हणायचे नको नको. आणि एक दिवशी असं घडलं, त्या गावामध्ये एक अंध व्यक्ती आली. आता पुन्हा इथे प्रश्न आहे, कोणाला म्हणायचं अंध हो? तुका म्हणे कैसे आंधळे हे जन, गेले विसरून खऱ्या देवा. अरे जे खऱ्या देवाला विसरून गेले त्यांना तुकोबाराम महाराजांनी आंधळे म्हटले हो. चर्मचक्षु नाही त्यांना आंधळ नाही म्हटले तुकोबारायांनी. मी जर देवाला विसरलो तर तुकोबांच्या दृष्टीने मी आंधळ आहे. आपल्याला लक्षात आलं असेल मी काय म्हटलं असेल. सगळ्यांनी सांगितलं, काका तुमच्यावर देवाची कृपा झाली, अंध व्यक्ती, शिकलेली आहे, वागायला स्वभाव चांगला आहे, त्याला काय फरक पडतोय कुरूप मुलगी मिळाली आणि सुस्वरूप मिळाली तर? विचारून तर बघा. हितचिंतक होते म्हणून यांनी विचारलं. तो म्हणला मला काही फरक पडत नाही, मला दिसतच नाहीये मुलगी कशी आहे, मला काय करायचं, वागायला चांगली पाहिजे, माझा स्वभाव तुम्ही बघा, मला मुलीचा स्वभाव सांगा. 4 दिवस एकमेकांची गप्पा मारायला दिले, लक्षात आलं की मुलगी स्वभावाने चांगली. तो म्हणला मला जमणार आहे. लग्न झालं, 1 वर्ष पूर्ण संसार खूप छान चालला. आणि अचानक गावामध्ये एक युनानी पद्धतीचा उपचार करणारे वैद्य किंवा हाकीम आले. आणि मग त्यांनी सांगायला सुरुवात केली, माझ्याकडे अंजन आहे, माझ्याकडे तेल आहे, कायमस्वरूपी जन्मांध जरी एखादा असेल, माझ्याकडचं अंजन घातलं, थोडा वेळ आग होईल पण दृष्टी येईल. सगळे पुन्हा यांच्याकडे आले, काका तुमचं नशीब उजळलं, जावई बापूंना दिसत नाहीये ना. अहो साधा उपचार आहे, 1000 रुपये घेतील म्हणले ते, पण अरे 1000 रुपये काय श्रीमंत आहे म्हणे, 1000 रुपयाचा काही प्रश्न नाही, माझ्या जावई बापूंना दृष्टी मिळत असेल तर चांगलं आहे म्हणले. आणि गेले तिथे. हो हाकिमांनी सांगितलं, आणा, खात्री देऊन सांगतो 5 मिनिटाच्या दृष्टी येईल.
हा दृष्टांत आहे ना, तर मला नंतर गाठाल त्या हकीम कुठे राहतात तो दृष्टांत आहे. मी लहानपणी ऐकलंय तो तुम्हाला आता सांगतोय. लहानपणापासून तुम्हाला आणि आम्हाला कीर्तनात जायची सवय लावली आई वडिलांनी, दुसरीकडे कुठे नेलंच नाही आपल्याला. आणि मी हात जोडून सांगतो लहान मुलांना या वयात भले त्यांना नाही समजलं कीर्तन तरी चालेल, पण आत्तापासून हरिपाठाला आणि कीर्तनाला आणत जाओ, पुढे त्यांची पावलं इथेच वळतील आपोआप. आणि आपल्या संप्रदायाचा मला अभिमान एवढ्यासाठी आहे, आजही आमचा कडावाला तो विषय झाला की केवळ संप्रदायाने आपल्या महाराष्ट्रामध्ये अध्यात्माची परंपरा टिकवलीच नाहीये, वैभवशाली सुद्धा. अभिमान आहे आपल्या सर्वांना. त्यांनी साईला आणलं समोर, त्यांनी साईला जावई बापू ना, जावई बापू थोडा आग होईल ना म्हणलं, अंजन आहे पण दृष्टी येईल, करीन सहन म्हणले. आणि अंजन घातलं, आग अशी डोक्यात कळ जाणं काय म्हणतात ते कळलं. त्या हाकिमाने हात धरून ठेवला, अजिबात हलू नका, असंच असं बसा, डोळे बंद करा, मी सांगेपर्यंत उघडू नका. 2-4 मिनिटं गेली असेल आणि आग थांबली, कमी झाली आग, झाली म्हणले उघडू नका डोळे. पाणी आलं भरपूर, पुसायला दिलं फडकं काय असेल त्यावेळेचं, आजच्या काळात असेल तर टिश्यू पेपर, ते सगळं झालं. आणि सांगितलं हळूहळू डोळे आता उघडा. याने हळूहळू डोळे उघडले आणि आयुष्यात पहिल्यांदा दिसलो, आणि पहिले हाकीमच दिसले, आपण मीच अंजन घालणारा. अरे तुमचे प्रचंड उपकार आहेत, मला आयुष्यात पहिल्यांदा दिसलो हो म्हणले. डाव्या बाजूला बघितलं, हे तुमचे सासरे, यांनीच खर्च केलाय आणि तुम्हाला दृष्टी दिली म्हणले, मी उपचार केलेत, माझी फी त्यांनी दिली, सासरे बुवा धन्यवाद. आणि अचानक उजवीकडे लक्ष घेतलं, तोंडच फिरवलं, ह्या कोण? तुमची सौभाग्यवती म्हणले. हा उठला, एकदाच नमस्कार केला आणि प्रपंचाला नमस्कार करून तो हिमालयात गेला, अजून आलाच नाहीये. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे करायचं नाही बरं का. रूप बाहेर मगाशी सांगितलं, कारे बोलला असे वरळ्या रंगा, ऊस डोंगा परे रसन होय डोंगा. हे करायचं नाही आपण, पण एकदा संसारातली प्रपंचातली कुरूपता कळली की माणूस प्रपंचात रेंगाळतच नाही. म्हणून तूची श्रोता वक्ता, रे बोलवणारा तोच आहे, ऐकणाराही तोच आहे. ज्ञानासी अंजन सर्व होणे जाणं तुझी आहे हाती. आणि मग असं असल्यानंतर तुकोबा एक शेवटचं रहस्य सांगतायत आपल्याला, त्याचा भावार्थ सोडवल्यावर मी उलगडा करेन. पण काय म्हटलं नेमकं तुकोबाने अभंगाचा अंतिम चरण? नाही मी तुपाना, तुका म्हणे नाही मी तुपाना, तुका म्हणे नाही मी तुपाना, तुका म्हणे नाही मी तुपाना. सत्तेने तुझे गुण गाऊ म्हणता म्हणता अंतिम चरणात तुकोबा काय रहस्य सांगताय? तुका म्हणे तेथे नाही मी तू पण स्तवावे ते कवण कवणा.
अरे कुणी कुणाचं स्तवन करायचं असं तुकोबा नेमकं का म्हणाले हे भजन थोडा वेळ करूया. सावकाशीने एक दृष्टांत 2 मिनिटाचं ठेवीन आणि सांगता आपण कीर्तनाची सेवेची करूया. पण 2 मिनिटं भजन करूया. विठोबा रखुमाई दृष्टांत फक्त एक आपल्या समोर ठेवतो म्हणजे अभंगाचा सगळा भावार्थ डोळ्यासमोर यायला मदत होईल. आणि का म्हटलंय तुकोबाराय असं तेही आपल्याला उलगडावं. माझ्या आवडीचा दृष्टांत आहे तेवढं 2 मिनिटाचं दृष्टांत ठेवणे पण सेवेची सांगता करू. 2 खरे शेतकरी मित्र असतात. आता हेही महाराज सांगायला होतं की खरे शेतकरी सातबाराचा उतारा नावावर आहे. आपण भजन करू. विठ्ठल त्याचं भजन केल्याशिवाय तरुणोपाय बघा ना. गजर सुरू झाला आणि लगेच 2 खरे शेतकरी मित्र होते. मित्रही खरे आणि शेतकरीही खरे. शेताच्या बांधावरनं चालले होते दोघे गप्पा मारत मारत. आणि दोघांच्या गप्पा रंगात आलेल्या असताना एक मित्र पटकन खाली बसला आणि आई ग आणि तो खाली बसला एकदम. तो खरा शेतकरी असल्यामुळे मम्मी ग नाही म्हटला मात्र आई ग. आणि एक सांगू किती मम्मी पप्पा आपण म्हटलं ना तरी तोंडात येणारा शब्द आई ग आणि बाप रे पप्पा रे म्हणणारा मला एक माणूस दाखवा. कुठे टीका नाही करत आहे बरं का. पण शेवटी आपली संस्कृती मनात असते ती असतेच. आणि तो बसला पटकन खाली. लक्षात आलं की अरे हा कळवळतोय बिचारा तळमळतोय. त्या मित्रांनी त्याला विचारलं अरे काय झालं नेमकं. त्याला बोलवे ना तो फक्त पायाकडे बोट दाखवतोय असा कळवळतोय बिचारा. यांनी बघितलं पाय असं घेतला. लक्षात आलं तिथे बाबळीचा काटा अर्धा घुसला होता.
मी गादीवर आहे म्हणून सांगतो, माझ्या पायात बाभळीचा काटा लहानपणी टोचला होता. ज्यांना जुनं मला ओळखतात त्यांना माहिती, आमच्या पाद्यवाड्यामध्ये ती झाडं होती सगळी. आता बाभळीचा काटा ज्यांना टोचलेला असं कोणी एक जणी असेल ना, त्याला हे दृष्टांत लवकर कळेल. तो काय कळ असते ना ती, आणि तो नाही निघाला तर ती भोवरी होते, ती आयुष्यभर भोवऱ्यात फिरवते. ते कायम चालूच असतं. मग दुःख हा ओरडतोय, तळबळतोय. आता दुसरा शेतकरी होता, दुसरा असता शहरी तर म्हटलं असता याला कुठल्या स्पेशलिस्ट कडे नेऊया. बाभळीचा काटा काढणारा कोण नेमका? जगात काटा काढणारे बरेच आहेत बरं का. पण हुशारात मला काय म्हणायचं कळलं आपल्याला. कुठे नेऊया? हा शेतकरी होता, त्यांनी पटकन हलवून पाहिला. तो ओरडला, अरे नको हात लावू, कळ नाही सहन होते. हा म्हटला मोठेपणा करू नकोस, शांत बस. त्यांनी बाजूला पाहिलं, अणकुचीदार बरेच काटे पडले होते, त्यातला एक सर्वात अणकुचीदार काटा उचलला त्याने. तो म्हटला, अरे काय करतोयस? थांब म्हणला. आणि त्याने जिथे काटा टोचला होता त्याच्या बाजूची त्वचा वाकरली. आता हा शब्द सुद्धा इथे वांजळ्यात वापरावा, मुंबई पुण्यात वापरला कीर्तनकारांनी, की त्याला हाच वाकरणं म्हणजे काय असतं. जमीन उकरणं पण माहित नाही आणि वाकरणं पण माहित नाही. तरी ती सैल केली त्वचा. आता तो काटा सैल झालाय. भस्कन एका हिसक्यात तोड सुटलं म्हणलं, आणि त्यातलं रक्त आल्यावर लगेच सैल. आता काटा आत राहिलेला नाही. आता माझा साधा प्रश्न आहे, मी गणपती बाप्पांच्या साक्षीने हा प्रश्न आपल्याला विचारतो. ज्या काट्याने हा काटा काढला आणि जो काटा निघाला, हे दोन काटे आहेत, त्यांनी कुठल्या डबीत ठेवले हो? रत्नजडीत डबीत ठेवले, हस्तिदंती डबीत ठेवले, सोन्याच्या डबीत ठेवले का काचेच्या डबीत ठेवले? कुठेच ठेवले नाही. दोन्ही काटे त्यांनी टाकून दिले, कारण कामच संपलं. आता मी त्या काट्यांचं नाही म्हणत आहे, तुकोबांनी ज्या काट्याचं वर्णन केलं त्याचं वर्णन करतोय. इथे जो काटा घुसलाय तो पायात घुसलेला परवडला. अहो, पायात काटा घुसला की पांडुरंगाचं दर्शन होतं. हे जिजाऊचं आमच्या उदाहरण आहे ना. ती जिजाऊ माऊली तिच्या पायात, तुकोबांना पांडुरंगाचं नंतर दर्शन झालंय, आधी जिजाऊ मातेनं झालेलं आहे. पायातला काटा पांडुरंगाने काढलाय स्वतः. मीचा काटा इथे टोचलाय. मला एकाने प्रश्न विचारला होता, तुम्ही कीर्तनकार फेटा का बांधता? अरे म्हटलं, कीर्तनाच्या 2 तासापूर्वी तरी अहंकार असं डोकावून नको यायला, म्हणतो दाबून ठेवण्यासाठी, कारण आम्हाला असतो ना तो. अशी कीर्तनं झाले आणि तिथे कीर्तन केलेत म्हणून फेटा बांधून निदान तेवढा पुरतं तरी 2 तास. नाही तर नवला अहंकाराचे गोटे आहेच होई. सज्ञानाला तो झोंबे कंठी नाना संकटे नाचवी, माहिती आपल्या सर्वांना. मी एवढ्यासाठी सांगतोय, तो मीचा काटा काढायचा असेल ना तर तूचा काटा लागतो, म्हणजे सगुण स्वरूप लागतं. म्हणून सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवर, किंवा घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, आणि डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. एवढ्यासाठी की तो मीचा काटा घुसलाय, तो काढण्यासाठी सगुण स्वरूपातल्या तूचा काटा हवाय. पण एक वेळ अशी आली पाहिजे की त्या तूचा काटा वापरून जेव्हा मीचा काटा निघेल, दोन्ही काट्यांची गरज नाही राहिली पाहिजे. मग आपल्याला नाथ महाराजांच्या आरतीचा चरण कळतो. मी तोपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्त, ही अवस्था आली पाहिजे. आणि तुकोबांची ती अवस्था आली होती. आणि म्हणून तुकोबा म्हणाले शेवटच्या चरणामध्ये काय म्हणले, तुका म्हणे तेथे नाही मी तू पण. अरे स्तवावे ते कवण कवणा लागे, तर कोणी कोणाचं स्तवन करायचं उरलोच नाही ना मी आता वेगळा. मी आणि तू वेगळा उरलो नाही. या स्थितीपर्यंत जायचं असेल तर मागे गणेश जन्माचा खरा उत्सव आहे. आणि एकच वाक्य सांगतो, याला माघी गणेशोत्सव म्हणतो, कारण माघ शुद्ध चतुर्थी आज. माघ महिन्याचा अर्थ आम्ही कधी लक्षातच घेत नाही. अघ म्हणजे पाप, संस्कृत शब्द आहे, आणि मा म्हणजे नाही. पाप नाहीस ज्या महिन्यात होतं तो हा माघ महिना. मनातलं पाप संपवा. गणपती बाप्पा इथे अवतीर्ण होणारच आहे आणि ते इथेच आले पाहिजेत, तर खरा मागे गणेशोत्सव आहे. मा अघ केलं की मग मज हृदयी सद्गुरु शेणे तारेलो हा संसार म्हणून विशेष अत्यादुर विवेकारी, ही आमची अनुभूती येऊ शकेल. आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून गणरायांच्या चरणी एकच प्रार्थना करतो की आजच्या उत्सव प्रसंगी आम्हाला काही देऊ नकोस, कारण बाकीचं दिलेलं संपणारच आहे. हे कायम राहणार आहे की बस तुका म्हणे तेथे नाही मी तू पण, आमचं मी तू पण संपव.
आणि अशी अवस्था जी तुकोबाने अनुभवली ती आम्हाला अनुभवायला मिळू देत ही प्रार्थना आपल्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून त्यांच्या चरणाशी ठेवतो. जगनदादांसह सर्वच संयोजकांच्या चरणी मी धन्यवाद शब्द कधी वापरत नाही, पण कृतज्ञतापूर्वक नमस्कार निश्चित सर्व संयोजकांना करतो. माझे सर्व गायनाचार्य, सातकरी, टाळकरी, मृदुंगम आणि हार्मोनियम वादक, विणेकरी आमचे आणि आपण सर्व देवतुल्य मायबाप श्रोते आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कृतीने शक्य नसलं तरी मनाने भावनेने आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि प्रत्यक्ष झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या याच्या आणि माझ्या सद्गुरूंच्या चरणावर समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्ण देतो. ज्ञानेश्वर जय जय विठ्ठल जगद्गुरु संत मंगळमूर्ती की हो.